हां, पण ते पाकिट नाही, कष्टाचा पैसा, तो अधिकार आहे. तर तर तो प्रशांत करा जो भर पावसात तिकडे आला आणि पोलिसांबरोबर डायरेक्ट त्या फ्रेश दुकान तिथे फक्त मोबाईल माझा स्विच ऑफ होत होता, मग तिथे आणि तिकडे पोलीस आले. लोखंडे आय थिंक काहीतरी त्यांचं नाव, बरोबर. तर लोखंडेनं पहिला भेटलं की साहेब तुम्ही संविधानाचा अपमान करताय. तुमचं सुप्रीम कोर्ट जनतेपेक्षा मोठं होऊ शकत, कारण कायदा हा जनतेसाठी आहे, जनता कायद्यासाठी नाही. आणि आम्ही मुळात पत्रकार असल्यामुळे आणि सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत सुद्धा. भारतीय जनता पार्टीत का गेलो एवढं सगळं असताना सुद्धा, तर काहीतरी मोदीजी चांगलं काम करत आहेत. ते बोलले मी कोणालाही घर म्हणजे कोणालाही मी उघड्यावर पाडणार नाही, आता असं बोलले मी कोणाला उघड्यावर पाडणार नाही आणि मी सर्वांना काय देणार, मी घर देणार. आता इथे एका भर मीटिंगमध्ये ते बोलले कोणाला घर नसेल छप्पर नसेल मला सांगा. अगर 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 माझा आवाज म्हणजे अगर तुम्हाला माझ्याकडून कोण पोचू देत नसेल तर डायरेक्ट तुमचं लेटर PO मला पोचवा. कारण होतं काय राजकारणात आहे ना, हे जे राजकीय लोक असतात ना, सगळे नाही, त्या लोकांना कधी कधी ना आपलं काय सुख दुःख काय सगळे म्हणत नाही मी, आणि कुठल्या पक्षाचं नाव नाही घेत. म्हणजे मी भाजप चांगलं आहे ते म्हणत नाही, किंवा उभाटा चांगलं आहे तेही म्हणत नाही. सगळे पक्ष त्यांच्या जागी योग्य आहेत. पण जनतेचं काय, म्हणजे जनता वाऱ्यावर पडली ना. मला काय म्हणायचं आहे, पक्ष हे आपण स्थापन का करतो, मुळात लोकांवर होणारा अन्याय कोणीतरी शासन दरबारापर्यंत आणि प्रशासनापर्यंत न्यायला पाहिजे, म्हणून हे पक्षाची काय असते स्थापना असते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सुद्धा खास मराठी माणसासाठी आपला पक्ष काय केला होता, स्थापन केला होता. तर हे मुळात भाजप सुद्धा